आओ प्लीज आओ. एवढी हिम्मत? हा, पळून चाललेलीस? माज आलाय ना तुला? थांब, तुला आता बरोबर सरळ करतो. नयन, पाहिलंस ना किती बेशरम मुलगी आहे ही. सासर सोडून पळून चालली होती. तरी बरं, समोर बिल्डिंग मध्ये राहत असलेल्या जाधवांनी मला सांगितलं तुमच्या बाथरूमच्या खिडकीतनं साडी खाली येते म्हणून. प्लीज मला सोडा प्लीज प्लीज. तुला आणि सोडू? वाट बघ वाट. नयनचे पप्पा, तरी मी सांगत होते ना ही मुलगी नको म्हणून. माझा ऐकतंय कोण? अगं पण नयनलाच आवडली होती नाही. तुम्ही जरा शांत बसा ना एक मिनिट. 3 दिवस आले हो, काय काहीच घाललं नाही. पाणी पाणी तरी द्या प्लीज. पाणी हवंय? हा, मग बाथरूमातलं प्यायचं ना. तिथूनच पळून चाललेलीस ना, मग तिथलं प्यायचं पाणी. अहो असं का करताय? मी काय बिघडवलं तुमचं? तुम्ही मला सांगितलं नाही की तुमचं लग्न झालं आधी म्हणून. प्लीज प्लीज असं नका. प्लीज सोडा ना मला प्लीज प्लीज. बाई 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 बाई, मला ना हिच्या आवाजाचा वैताग आलाय, वैताग. थांब मम्मा, मीचा आवाज बंद करतो. काय ग? हा, पाणी पाणी. मम्मा हिला पाणी हवंय. मला वाटतं वेळ भरली हिची. अरे मग लावून टाक ना. काय तो सोक्ष मोक्ष एकदाचा. नाही तर काय, बरं होईल एकदाची कटकट संपेल. मग काय? मी तरी काय करू मॅडम? शलाकाजींनीच ही गोष्ट मला तुमच्यापासून लपवायला सांगितली. हो, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली. तो माणूस डिफॉल्टर आहे. केवढं लोन आहे त्याच्यावर. आणि काही विजा वगैरे मिळणारच नाही त्यांना या सिच्युएशन मध्ये. ते नाहीच जाणार आहेत अमेरिकेला. त्यांनी फसवलंय आम्हाला. नाही मॅडम, बरोबर आहे तुमचं, पण शलाकाजीच म्हणाल्या होत्या ना बोलू नको म्हणून. मग त्यात इंद्रा तरी काय करणार? मॅडम, शलाकाजींची चूक नाहीये. त्या प्रेमात आहेत ना यांच्या, आणि त्यामुळेच त्यांनी ह्या गोष्टी आम्हाला तुमच्यापासून लपवायला सांगितल्या. हे सगळं आधीच कळलं असतं तर कदाचित ते लग्नच झालं नसतं ना. मॅडम, मी शलाकाजींना शब्द दिला होता. मी बहीण मानतो त्यांना. त्यांनी प्रेमा खातीर हे सगळं लपवलं आणि लपवायला सांगितलं. मॅडम, मग मी विचार केला माझ्यामुळे कोणाच्या प्रेमात जर अडथळा येत असेल तर मी थांबवावं स्वतःला. मला असा अंधार करायचा नव्हता त्यांच्या आयुष्यात. मॅडम, इंद्राचं ऐका ना. तुम्ही रिकव्हरीला नका येऊ ना. इंद्राजी, तुम्ही म्हणताय की तुम्हाला दीदीच्या आयुष्यात अंधार करायचा नव्हता म्हणून तुम्ही मला हे सगळं सांगितलं नाही. पण कदाचित ह्याच गोष्टीमुळे तिच्या आयुष्यात अंधार निर्माण झाला असेल आणि आपल्याला त्याची कल्पनाही नसेल. मॅडम, माझं ऐकत नाही इंद्राजी. काही झालं तरी मी रिकव्हरीला जाणारच. दीदीसाठी तरी जाणार. हो. तू एक काम कर, मी आणि मॅडम बाईकवर येतो, तू मागून रिक्षाने. नाही नाही, तुम्ही दोघांनीही यायचं नाही. मॅडम, हे बघा इंद्राजी, तुम्ही मला न सांगता तिथे 2दा गेला आणि मला असं वाटतं की तुम्ही आज सुद्धा तिथे आलात ना तर जीजू घाबरतील आणि काहीही बोलणार नाही. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की प्लीज मला एकटीला जाऊ दे. प्लीज. मी आज तिथे जाऊन हिशोब सुद्धा करणार आणि जाब सुद्धा विचारणार. त्यांनी नात्यांचा व्यवहार केला, पण व्यवहारात नाती कशी पाळायची ना हे मी त्यांना सांगणार आणि रिकव्हरी सुद्धा करणार.
येते. अरे ती जिवंत आहे का गेली ते बघा. ही कसली जाते? नयन, अरे काय करायचं आता हिचं? आता ही शांत बसणार नाही. मम्मा, ही जिवंत राहिली तर प्रॉब्लेम आहे. हो, मम्मा मी एक काम करतो, माझ्या फ्रेंडची गाडी आणतो, ही बेशुद्ध आहे ना तोपर्यंत हिला दगड बांधू आणि समुद्रात फेकून देऊ आणि मग पोलिसात कंप्लेंट करू ही हरवली आहे म्हणून. चल. दोन दिवसापासून फोन करतोय तुला आणि तू उचलतच नाहीस. दीदी, काय काय करतेस? काय झालं? अगं काही नाही, मगाशी ना गडबडीत कुकर उचलताना पटकन त्याला हात लागला. अरे भाजलं का? काय? दीदीला भेटायचंय. काय काम होतं? ऍक्च्युली आईने लाडू पाठवले तिच्यासाठी, सो ते द्यायचे होते. हो का? मी येऊ का? तुझी शलाका कुठे आहे? ती लग्नाला गेली आहे ना ती. आता कोण आलंय? दीदी, दीदी, तो दीपिकाचा आवाज आहे. आता ही कशाला तडफडायला इकडे आली? मम्मा, दीपिकाला काय कळलं ना तो लोचा होईल. तिला डाऊट येईल असं काही करायचं नाहीये. मी तोपर्यंत शलाकाला बघतो. हो, त्यांचे पप्पा जरा सांभाळू ना. हे शुद्धीवर यायला नको, नाही तर लोचा व्हायचा. दीदी, का नीट बोला, तिला बिलकुल डाऊट नाही आला पाहिजे, कळलं? तो दरवाजा उघडू नका ना, जाईल कंटाळून निघून. हो त्यांचे पप्पा, तुम्ही जरा गप्प बसा. दार उघडलं नाही तर ती परत येईल. अगं मम्मा, पण हिला सांगायचं काय? शलाका गेली कुठे? जे सकाळी फोनवरती सांगितलं ना तेच, लग्नाला गेली म्हणून. मग उघडू? हो.
अरे दीपू, तू वाट चुकलीस की काय आज? सांगते ना. आत येऊ का? हो, ये ना, ये ये. अगं दीपिका, ये ना, बस ना. नाही, नको नको. बाळ दीपिका, थकली असशील ना ग? तुझ्यासाठी ना मी गरम गरम चहा आणि बिस्किट आणली. बस, खाऊन घे. नाही, नको. बर, ठीक आहे. दीपिका, देशपांडे सरांची तब्येत कशी आहे आता? ठीक आहे आता बाबा. छान, उत्तम बातमी दिलीस. हा, दीदी कुठे? अगं ती लग्नाला गेली आहे ना. माझ्या आत्तेभावाचं लग्न आहे ना, तिथे गेली. नाही म्हणजे तुम्ही तिघं घरी आणि ती एकटीच गेली आहे, म्हणजे तुमच्या आत्या भावाचं लग्न आहे ना, म्हणून म्हटलं. अगं दीपिका, त्याचं काय झालं माहितीये का? आमच्या नयनचा अमेरिकेचा व्हिसा संपला ना, मग त्याला तिकडे जायचं होतं ग. मग मिळाला व्हिसा? कुठे गेला होता तुम्ही? ते आपलं मंत्रालय. मंत्रालयात मिळतो व्हिसा? नाही, मला वाटलं एम्बसी मध्ये मिळतो. हो का? हा, मग तिथेच गेलेलो ते. आणि काका तुम्ही नाही गेलात लग्नाला? नाही म्हणजे तुमच्या नातेवाईकांचं लग्न आहे आणि तुम्ही घरीच, आणि दीदी एकटीच गेली आहे. अगं दीपिका, त्याचं काय माहिती का? अगं माझ्या मेलीचे वेळी गुडघे दुखतात आणि नयनच्या पप्पांना शुगर आहे, त्यामुळे ना शलाकाला एकटीला जावं लागलं. आणि तुझी बहीण शलाका आमच्या नातेवाईकांमध्ये इतकी रमते की काय सांगू तुला. हो, नाही म्हणजे दीदी असं कधीच बोलले नाही माझ्या समोर, म्हणून. एनिवे, जीजू माझं तुमच्याकडे काम आहे. माझ्याकडे? तुला काय आणायचंय का US वरून? अगं आणायची असेल तर सांग, तू आमची नातेवाईक आहेस ना. पण मी आज नातेवाईक म्हणून आले नाहीये तुमच्याकडे. मग माझे 7 कप झाले. तू किमान 1 कप तरी चहा घे. मला जाम टेन्शन आलं यार दीपिका मॅडमचं. हे काय? कसं आहे ना जीजू, माणसं 2 प्रकारच्या कर्जाखाली दबलेले असतात. एक म्हणजे नात्यांचं कर्ज आणि दुसरं म्हणजे आर्थिक कर्ज. नात्यांचं कर्ज तर आपण आयुष्यभर फेडू शकत नाही, आणि आर्थिक कर्ज आपल्याला आयुष्यभर झोपू देत नाही. ए दीपिका, तुला नेमकं काय म्हणायचंय ग? तुमच्यावर इतकं मोठं कर्ज असताना आणि त्याचे इतके हप्ते थकलेले असताना तुम्हाला रात्री झोप कशी लागू शकते हो? तुमच्यावर खूप मोठं कर्ज आहे आणि त्याचे खूप हप्ते बाकी आहेत, आणि त्याच्याच वसुलीसाठी आले आहे मी. तुम्हाला आज आत्ता 7 लाख रुपये भरावे लागतील. बाई 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 बाई, तुला काही लाज लज्जा शरम आहे की नाही ग? हा, तुझ्या सख्या बहिणीच्या घरात वसुली करायला आलीस तू? हे बघा काकू, हे दीदीचं सासर असो किंवा नयन जिजूंचं घर, मला काही फरक पडत नाही. मी इथे बँकेकडून आले, मी माझं काम करते. आणि एनिवे प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टी मी वेगळ्या ठेवते. नयनचे पप्पा बघितलं ना कशी चुरू चुरू बोलती ती. हा, मुद्दा मानलीस ना तू? बदला घ्यायचा आमचा तुला? हा, हे बघ, एक लक्षात ठेवा, कान
कानवीन त्यांच्या घरात कसली थेरच चालू देत नाही आम्ही. हे बघा, तुम्ही मला माझे पैसे द्या, मी निघते. एक दमडीही मिळणार नाही. एक तर शलाकासारखी अवदस आमच्या गळ्यात बांधली तुम्ही, वरून मानपान नाही, पैसा अडका नाही, आणि आम्ही कर्ज काढून बसलोय तर वसुलीच्या नावाखाली त्रास देतेस का? हे बघा, मी पुन्हा एकदा सांगते, दीदीची बहीण म्हणून मी इथे आलेले नाहीये. मी फक्त माझं काम करते. आणि एनिवे मी पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या. दीदीला भेटल्याशिवाय मी इथून जाणारच नाही. पैसे हवेत ना तुला? पैसे हवेत ना? थांब. पैसे हवेत ना तुला? हे घे. हे घे मंगळसूत्र आणि निघ. हे मंगळसूत्र विक आणि तुझा जो हप्ता आहे ना तो घे. नाही चालणार, जमणार नाही. मला पैसे हवे. दीपिका, देशपांडे सरांनी हा दागिना तुझ्या बहिणीच्या अंगावर घातला म्हणून तू घेत नाहीयेस ना? ए दीपिका, ऐकायला येत नाही का ग? घे ते मंगळसूत्र आणि चालती हो आता. इंद्रा, अरे इंद्रा 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 इंद्रा, मॅडम स्वतः नको येऊ म्हणालेच, आणि आपण तरी कसं जायचं? अरे तो त्यांचा फॅमिली मॅटर आहे. अरे सत्तू, पण ती कानविंदे फॅमिली किती पोचलेली फॅमिली आहे माहितीये ना तुला? सत्तू, मॅडमना जर काही झालं ना तर स्वतःला माफ नाही करू शकणार. अरे पण दीपिका मॅडम चिडतील, आणि दीपिका मॅडमचा राग तुला माहिती आहे ना, कोपतात. दीपिका मॅडमचा कोप म्हणजे सत्तू, चिडू दे दीपिका मॅडमना, चिडू दे. आपण हवं तर बिल्डिंग खाली उभे राहू आणि गरज पडली ना तरच वर जाऊ. नयन, यांच्याशी सोयरी करून ना आपली फसवणूक झाली रे बाबा. काकू बास, खूप बोललात तुम्ही. आणि फसवणूक तुमची नाही, फसवणूक आमची झाली. तुमच्यापैकी कोणीही आम्हाला सांगितलं नाही की जिजूंवर इतकं मोठं कर्ज आहे. उलट तुम्ही आम्हाला हे सांगितलं की ते अमेरिकेत नोकरी करतात. अरे ज्या माणसाला व्हिसा कुठे मिळतो हे माहित नाही, तो माणूस काय परदेशी नोकरी करणार? दीदीला तरी माहितीये का हे? ते काय नाही. आज दीदीला भेटल्याशिवाय मी इथून जाणारच नाही.